आधारित एक पुस्तक त्यांनी स्वतः लिहिलं आणि प्रकाशित केलं। सोबत आई वडील सुद्धा असतील, आई वडिलांनी सोबत यायचं आहे। परिचय असा की तिने अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय असं कौतुक प्राप्त झालेला आहे। स्पर्धा परीक्षेमध्ये तिने नंबर मिळवलेला आहे आणि तिची आवड जी आहे ती अंतराळ यानाच्या निमित्ताने त्यांचे संशोधन करायचं ही तिची आवड आहे। 51व्या अखिल भारतीय विज्ञान अधिवेशनामध्ये दिनांक 16 डिसेंबर रोजी दादाजी कोंडदेव स्टेडियम ठाणे येथे तिचं हे पुस्तक प्रकाशन झालं होतं। ज्ञानदा प्रकाशन या संस्थेने त्यांनी केलं होतं आणि ते ज्यांच्या हस्ते झालं होतं ते थोर शास्त्रज्ञ माननीय डॉक्टर अनिल काकोडकर, माननीय श्रीयुत दाकृ सोमन, सुमित्रा महाजन इस्रोचे, त्याचबरोबर अन्य मान्यवरांच्या शास्त्रज्ञांच्या हस्ते प्रकाशन झालं होतं। याचबरोबर या ठिकाणी एक विद्यार्थिनी आहे की कुमारी रोहिणी धनसिंग गिरासे, हिला सुद्धा आम्ही निमंत्रित करतोय, तिचंही या ठिकाणी कौतुक केलं जाईल। या गिरासे विद्यार्थिनीच्या संदर्भात पाटील सर ओके ओके रोहिणी गिरासे, तिच्या पालकांनी सुद्धा इथे स्टेजवर यायचं आहे। रोहिणी गिरासे ही डॉक्टर सदावर्तक विद्यालयाची विद्यार्थिनी असून सध्या ती 11वी मध्ये सोनोपंत दांडेकर महाविद्यालय पालघर येथे शिकत आहे। रोहिणी शालेय जीवनापासूनच एक उत्कृष्ट खेळाडू म्हणून उदयाला येत आहे आणि तिने शालेय जीवनात देखील आमच्या शाळेत असताना उत्कृष्ट खेळाडूचे पुरस्कार पटकावलेले होते। म्हणजे तिने खेळातील कौशल्याची चुणूक आपल्या शालेय जीवनातच दाखवलेली होती। मलेशिया येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत तिने सुवर्ण मेडल पटकावलेलं आहे आणि त्याचबरोबर रशिया येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय युनिफाईड स्पर्धेत रोहिणीने सिल्वर मेडल पटकावून नेत्रदीपक अशी कामगिरी केलेली आहे। तिचा सत्कार अकॅडमीचे अध्यक्ष माननीय संजय पाटील सरांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो। महाराष्ट्र स्पोर्ट्स एज्युकेशन अकॅडमीचे सन्माननीय अध्यक्ष माननीय संजय पाटील यांच्या शुभ हस्ते रोहिणी गिरासेचा सत्कार होत आहे आणि ही कराटे आणि युनिफाईड मध्ये गोल्ड मेडल जरी घेऊन आली तरी ती इतर सगळ्याच खेळांमध्ये ती प्रतिनिधित्व करते। म्हणजे कोणतेही सांघिक खेळ असू दे, ॲथलेटिक्स असू दे, शालेय जीवनात ते प्रत्येक इव्हेंटमध्ये सहभागी व्हायची। म्हणजे खरोखरच खेळाचे गुण त्याच्यात ठासून भरलेले आहेत। पुन्हा एकदा तिचं जोरदार अभिनंदन। याचबरोबर ह्या व्यासपीठावर आणखी एक मॅडम उपस्थित आहेत, श्रीमती ममता पटेल मॅडम, यांचंही आम्ही गुलाबपुष्प देऊन स्वागत करतोय। प्रज्ञा राऊत मॅडमना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं।